तुम्ही एकादशीचं जे गीता पठण आहे ते पूर्ण केलंय आणि थोडा वेळ आपण आता काही चांगले विचार सद्विचार जे आहेत त्याच्यावरती थोडं चिंतन करू. पौष महिन्यातली ही दुसरी एकादशी जी आहे त्याला आपण षटतिला एकादशी असं म्हणतो. आणि ह्या एकादशीचं महात्म्य काय आहे आणि ह्या एकादशीची कथा काय आहे. दर एकादशीला काही ना काहीतरी प्राचीन काळातली कथा जोडलेली आहे. हेतू हा की त्या निमित्तानं त्या एकादशीचं महात्म्य आपल्या लक्षात यावं आणि आपणही त्या पद्धतीनं काहीतरी आचरण करून सद्धर्माचं पालन करून पुण्यप्राप्ती करून घ्यावी. आता संक्रांतीनंतर येणारी एकादशी आहे त्यामुळे तिला षटतिला एकादशी असं म्हटलंय. षटतिला, षट म्हणजे 6, तर षटतिला हे काय आहे हे अगोदर आपण समजून घेऊ आणि आपण त्याची कथा काय ती पाहू. षटतिला म्हणजे 6 तिळांचा 6 प्रकारे उपयोग करणं. 6 तीळ असा त्याचा अर्थ नाही. तिळाचा 6 प्रकारे उपयोग त्या दिवशी या एकादशीला करायला सांगितलेला आहे, म्हणजे पुण्यप्राप्तीसाठी. म्हणजे ते 6 उपयोग काय आहेत तर सकाळी उठल्यानंतर आपण ज्याला स्नान करू त्याला पाण्यामध्ये तीळ टाकून तिळाच्या पाण्याने स्नान करणे. अंग आपल्याला स्वच्छ करायचंय तर तिळाचं उटणं वापरणे हा दुसरं सांगितलं. त्यानंतर तहान लागल्यावर पाणी जे प्यायचंय ते तीळ टाकले तीळयुक्त पाणी पिणे 3. चौथं तिळाचं हवन करणे. तीळ जे आहे ना अग्नीमध्ये अर्पण करणे. त्याच्यानंतर तीळ असलेली तीळयुक्त मिठाई जी आहे ना ती ग्रहण करायला सांगितली. थोडक्यात आपण जो आहार घेऊ त्याच्यामध्ये तिळाचा वापर असायला पाहिजे. मग आता तिळाची मिठाई म्हणजे आता हल्ली खूप प्रकारच्या रेसिपीज निघालेल्या आहेत त्यामुळं आता शेकडो सापडते तिळाच्या युक्त असलेल्या. पण जुन्या काळची तिळाची मिठाई म्हणजेच तिळगुळ आपण असं समजू की तिळाची वडी तिळगुळ त्याचा आवर्जून आपण आहारामध्ये उपयोग करायला पाहिजे. आणि शेवटचा 6वा उपयोग म्हणजे तिळाचं दान करायला पाहिजे. तीळ दानाला आज फार महत्व आहे. तीळ आपण जर कुणाला दिले, तिळाचं जर दान आपण आज केलं तर त्याला कन्यादानाचं पुण्य आहे आणि सुवर्णदानाचं पुण्य आहे. इतकं महात्म्य तीळ देण्याचं आहे. मग आज तिळगुळ जरी नुसता आपण दिला है ना तरी सुद्धा एक प्रकारे आपल्याकडनं तीळ दुसऱ्याला अर्पण केल्यासारखंच आहे. दान करायचं म्हणलं की एकदम आपल्यावरती दडपण येतं, अरे बापरे आता हे अजून काय नवीन वाढून ठेवलंय, बरं तीळ आता काही स्वस्त राहिलेलं नाही, दुसरं किरकोळ काहीतरी दान करायला सांगायचं. तिळासारखं एकदम महागडा पदार्थ कशाला. दान म्हणजे एकदम आपण पायलीनी द्यायला पाहिजे असं नाही. आपल्याकडून काहीतरी दुसऱ्याला देणं ह्याला आपण दान असं म्हणतो. मग ते किती प्रमाणात का असेल, प्रमाण आपल्या मनावर आहे. आपल्याला जेवढं शक्य आहे त्या पद्धतीने आपण जर तिळाचं दान केलं तर ते फार पुण्यकारक आहे. आणि किती मोठं पुण्य आहे तर कन्यादानाचं पुण्य किंवा सुवर्णदानाचं पुण्य. इतकं महात्म्य आज तिळाला आहे. तर हे 6 आता त्यातले उठणं सकाळी होऊन गेलं, समजा स्नान तिळानी करणं चला होऊन गेलं. ते आता इथून पुढे उरलेला जो आहे दिवस त्याच्यामध्ये तुम्हाला एक सोपं आहे ना, मिठाई ग्रहण करा तिळाची है ना. त्याच्यात काय हाय काय करायला नको. तर मिस्टरांना पाठवा आणायला किंवा घरच्या कुणाला आणि ते आपल्या आवडीची मिठाई आणा. वरून थोडे तीळ टाकले म्हणजे झालं. अजून काय थोडं तिळात थोडी घोळवली की झाली तीळयुक्त मिठाई है ना. तर निदान तिळगुळ तरी आज आठवणीने घ्या. आजच्या एकादशीला तीळ चालतात आणि तिळगुळाचं तरी सेवन आपण जरी केलं ना तरी चालतं. आणि तिळाचं दान करा.
ज्याला देता येईल त्याला तिळगुळ द्या. आणि हे जे काय पुण्यकर्म सांगितलं आहे आजचं, ते आपल्याकडनं साध्य होईल. नाही 6 प्रकारे उपयोग करता आला तर आपल्याला निदान जे आता उरलेल्या वेळामध्ये आपल्याला जे तिळाचं करता येईल ते करता येईल. तिळाचं पाणी पिता येईल तुम्हाला, आहे ना. तिळाची मिठाई तिळगुळ खाता येईल, तिळाचं दान करता येईल, जे शक्य आहे ते. पण जे करता येईल तेवढं आपण करायला पाहिजे. तर ही जी एकादशी आहे तर ह्याची पण एक पुराण काळातली कथा आहे. एका गावामध्ये एक प्राचीन काळी एक स्त्री राहत होती. अतिशय विष्णूची भक्ती, भगवत भक्त होती खूप. तिचे पती नव्हते. ती एकटीच बिचारी आपली संसार करत, म्हणजे चाललंय तिचं जीवन. तर आता एकटं तिने सगळं देवाला समर्पित केलंय. त्यामुळे ते अतिशय निष्ठेने एकादशा, सगळ्या वर्षातल्या काय असतील त्या 24 एकादशा अतिशय निष्ठेने करायची, जसं व्रतात सांगितलंय त्या पद्धतीनं. त्यामुळे तिच्या त्या एकादशीच्या व्रताच्या सातत्यामुळे एक प्रकारे तिचं ते तपाचरणच झालं आणि संपूर्ण शरीर शुद्धी झाली तिची. त्यामुळे पूर्ण व्यवस्थिशीर उपवास वगैरे केल्यामुळे, है ना. हा उपवासाला खूप महत्व आहे आणि त्यामुळे आपल्याला आरोग्यदृष्ट्याही त्याचा फायदा आहे ना. आपण ज्याला काही न खाता जर का आपण एखादा दिवस 15 दिवसातून एकदा जर केला, त्याच्यावर पण खूप संशोधन झालंय की म्हणजे ही गोष्ट सत्य आहे की 15 दिवसातून एक दिवस जर का आपण निराहार राहिलो, काहीही न खाता. आता असली एकादशी आपल्याला कुणाला आवडणार नाही की मग करायची कशाला एकादशी, काहीच नाही खायचं तर फायदा काय त्याचा. आम्ही एवढं पापड वेफर्स आणले, घरी बनवलेत सगळे हौशेनी, साबुदाणा नाही त्याचे पापड्या बनवल्या आणि सगळ्या एकादशीला चालणाऱ्या बनवल्या डबे. आणि तुम्ही जर काय एकादशीला, कुठल्याच एकादशीला काही खात जाऊ नका असं जर म्हणलं तर मग त्याचा उपयोग नाही होणार. पण जर शास्त्र, म्हणजे आपण जर का आरोग्यशास्त्रानुसार पाहिलं तर 15 दिवसातून एक हा दिवस पूर्णपणे निराहार राहायला पाहिजे. आणि यातून तुम्ही मोठमोठ्या आजार जे आहेत ना ते पूर्णपणे बरे करू शकता. म्हणजे ह्याला आपण सांगत नाही, विज्ञानाने आणि पाश्चिमात्य संशोधकांनी सुद्धा हे मान्य केलं की असं जर तुम्ही महिन्यातून 2दा 15 दिवसातून एकदा जर केलं, आहे ना, तर त्याचं तुम्हाला आरोग्याला खूप मोठा फायदा होईल. आणि मग लोकांनी विचार केला आपल्या की अरे खरंच आहे, मग 15 दिवसातून एक एकादशीला उपवास करायला सांगितलं आहे, म्हणजे हे न कळत आपण तेच तत्व अंमलात आणलंय की 15 दिवसातून एकदा निराहार राहणे. तर अर्थात आपल्या प्रकृतीनुसार आपल्याला झेपेल त्याप्रमाणे, पण निदान निराहार पूर्णपणे नाही राहिलो तरी अल्प आहार कमीत कमी एवढं तरी आपण करू शकतो की इतर दिवशीपेक्षाही जास्त मोठं ताट आहे का परात आहे ते एकादशीचं ताट काढ ग असं. लोकांना वाटतं एकादशीचं ताट ही काय आहे, म्हणजे मोठ्या साईजचं ताट. आणि मग त्यात सगळ्या विविध प्रकारचे पदार्थ, अमुक तमुक. मग त्या एकादशीला आपल्याला समाधान मिळतं नाही असं नाही, पण आरोग्याच्या दृष्टीने त्याचा काही फायदा नाही. आणि परमार्थात आपल्याला काय असं सांगितलेलं नाही की त्या दिवशी अधिक आहार करावा, वेगळा का होत नाही. चेंज म्हणून ही एकादशी नाही आहे, तर आरोग्य आणि परमार्थ दोघांची सांगड घालणारं हे व्रत आहे. तर आपण कमीत कमी अल्प आहारी राहण्याचा तरी प्रयत्न करावा. पूर्णपणे आहार नाही टाळता आला तर निदान अल्पाहार करा. अल्पाहार, निराहार करता आलं चांगलं आहे. अनेक आजारांपासून आपल्याला मुक्ती मिळेल त्यातून. आणि म्हणजे त्या संशोधन असं आहे की समजा अगदी मोठ्यात समजा आपण जरी म्हणलं की दीर्घकाळ चालू शकणारा एखादा आजार आहे, तरी सुद्धा ह्या दुसरं काय औषध घेण्याची आवश्यकता नाही. 15 दिवसातून तुम्ही एकदा काही न खाता राहा 24 तास पूर्णपणे,
तरी सुद्धा तुमचे अनेक जे काही घातक अशा प्रकारचे विकार आहेत ना ते पूर्णपणे बरे होतील. तर आपण प्रयत्न करू. प्रयत्न करायला काय हरकत नाही. शेवटी आपण आपल्याच घरात प्रयत्न करणं, जेवर झेपल तर, नाही तर डबे हाताशी आहेतच. ते काही शेजाऱ्यांकडे नेऊन ठेवलेलं नाही. पटकन झाकण उघडून आपण आपलं ते बस झाले, एवढं भगवंता सेवा भरपूर झाली, आता आपलं झाकण उघडते मी, असं म्हणून नाही का आपल्याला कोणी काय अडवलेलं नाही. पण प्रयत्न जोपर्यंत आपण तो प्रयत्नच करत नाही तोपर्यंत आपोआप उपास घडणार नाही. आणि म्हणून नाही का काहीही न खाता आपण जर का हे व्रत केलं तर त्याचं आणखीन मोठं फळ मिळेल. तर अशा पद्धतीनं नाही का ती जी स्त्री आहे, पती नाहीये, खूप निष्ठेने व्रत आचरण करते, पूर्ण तिची शरीर शुद्धी झालीये, अतिशय सात्विक असा देह बनलाय. ज्या विष्णूची ती उपासना करते आज वर्षानुवर्ष पतीच्या मागे, तर विष्णूला असं वाटायला लागतं की अरेच्या ही करतीये, हिने ज्या पद्धतीनं व्रत केलंय ते पाहता हिला खूप मोठ्या प्रमाणात वैकुंठामध्ये सुखप्राप्ती व्हायला पाहिजे खरं म्हणजे. पण एक गोष्ट राहते हिच्याकडनं, ते म्हणजे तिच्याकडनं दान काहीच होत नाही, अन्नदान. काय करावं तर तिला बुद्धी होत नाहीये ती. मग आपल्या भक्ताच्या कल्याणासाठी विष्णू स्वतः भिक्षुकाच्या रूपात येतात तिच्या दारी, की तेवढं एक तिने केलं की वैकुंठच प्राप्ती, पुन्हा तिला कसली चिंता राहणार नाही, पूर्णपणे तिला मोक्ष प्राप्ती होईल, सर्व सुख प्राप्त होते. मग ते येऊन दारात उभे राहतात, पण द्यायची इच्छा नाही. बाकी तिचं सगळं आचरण चांगलं आहे, पण दानाची पण वृत्ती पाहिजे ना, द्यावंसं वाटलं पाहिजे दुसऱ्याला. हा दारात येऊन उभा राहिला, म्हणलं द्या तुम्हाला काय शक्य आहे ते, हातातनं काही सुटे ना, काय करावं म्हणली. परसदारी गेली ती, मातीचा चिखल होता, गोळा केला, त्याचा एक पिंड बनवला चिखलाचा आणि तोच त्याच्या झोळीत टाकला, दान म्हणून चिखलाचाच गोळा. बस मला एवढं शक्य आहे तेवढं मी तुला दिलंय. आणि तो गोळा तिने त्यामध्ये टाकला झोळीमध्ये. आता विष्णू काय बोलणार, म्हणजे तो भिक्षुक म्हणून आलेला आहे, तो काय बोलला नाही, ठीक आहे म्हणलं आणि गेला निघून. पण आता ह्याचा तोटा असा झाला की जेव्हा कालांतराने तिचं आयुष्य संपलं त्यावेळेला ती इतक्या सत्कर्मांमुळे गेली स्वर्गामध्ये, परंतु स्वर्गामध्ये तिला अतिशय रिकामी काहीही वस्तू नसलेली एक झोपडी आणि झोपडीच्या समोर एक आंब्याचं झाड एवढंच तिला वाट्याला आलं. ती विचारात पडली की अरे बापरे, हे काय असं, मी स्वर्गात तर आले पण ही एकदम काहीतरी साधी झोपडी, पृथ्वीवर जशी असते तशी साधी झोपडी आहे. बरं आतही काही नाही, खायला एक दाणा नाही का, बसायला एखादं वस्त्र खाली टाकावं एखादं तर ते पण नाही, पूर्ण रिकामी झोपडी आणि एक आंब्याचं झाड तेवढं आहे समोर. वाईट वाटतं तिला आणि ती विष्णूंना विचारते की अहो मी एवढं मी असं आचरण केलंय आणि मी अतिशय निष्ठेने एकादशी व्रत केलंय आणि मला हे काय फळ मिळालंय, म्हणजे असं कसं काय. मला तर वाटलं होतं अरे बापरे बापरे, म्हणजे सोन्याचाच महाल असेल, अमृतच प्यायला मिळेल, अमुकच होईल तमुकच होईल, केवढं तरी माझ्या डोक्यात विचार, आणि इथं पाहते तर काहीच नाही माझ्याजवळ. तर विष्णू म्हटलं असं कर, तू दार बंद करून घे झोपडीचं. आता कोण ही पुण्यवान स्त्री इथं आली आहे स्वर्गामध्ये, तिला भेटायला पाहिजे म्हणून देवकन्या तुला भेटायला येतील. देवकन्या भेटायला आल्या की त्याला हाक मारतील, दार वाजवतील, कडी वाजवतील, तू दारच उघडायचं नाही. आणि त्यांना असं त्या दार वाजवणारे जे देवकन्या असतील त्यांना असं सांगायचं की मला स्वर्गातील सुख प्राप्त होण्यासाठी माझ्याकडनं काय चूक झाली ती समजून सांगा आणि याच्यातून सुटण्याचा मार्ग सांगितला तरच मी दार उघडीन, अन्यथा मी काय दार उघडणार नाही. मग त्या तुला जे सांगतील त्याप्रमाणे कर. आधीच ती निराश झालेली असते, झोपडीत येते आपल्या जे मिळाली त्या दार लावून घेते, कडी लावून घेते.
आता स्वर्गात ही कोण पुण्यवान आली स्त्री, भेटायला देवकन्या येतात, हाका मारतात, दार वाजवतात, दार उघडा दार उघडा. ठीक आहे, दार उघडत नाही. दार उघडायचं सारखी विनंती करतात, तेव्हा ती त्यांना असं सांगते की मी खूप पुण्य केलं, मी एकादशीचं व्रत निष्ठेने केलं, पण मला हे अशी झोपडीत राहायची परिस्थिती का आली, स्वर्गात येऊन सुद्धा झोपडीमध्ये, म्हणजे ह्याला काय अर्थच नाही, नाही ना. म्हणजे एखाद्या मिठाईच्या दुकानामध्ये आहे आपण बसलेलो आणि आपल्याला भगवंतांनी डायबिटीस द्यावा, म्हणजे काय करावं, आणि दुकानदारांनी म्हणावं घ्या पाहिजे ते घ्या. आज मी वाटच बघत होतो कुणाला काय दान करता येतंय, तुमच्या हाताने घ्या, वजन काटा काय नको, सगळं मी आत गुंडाळून ठेवतो, काय घेणार, त्याला काय चालतच नाही तर तो काय खाणार. असं झालंय माझं, स्वर्गात तर आणलंय पण घरात तर काहीच नाही. मला असं का घडलं ते पाहिजे, आणि ह्याच्यातून सुटण्याचा मार्ग काय ते जर तुम्ही मला सांगत असला तरच मी दार उघडे. तर ते म्हणले हो आम्ही सांगू तुला की असं का झालं, आणि दुसरं म्हणजे ह्याच्यातून तुला कसं सुटता येईल आम्ही सांगतो. त्याप्रमाणे ती दार उघडती, त्यांना आत घेती, त्या बसतात आणि तिला सांगतात हे बघ, हे तू पुण्य केलंय म्हणूनच तू स्वर्गात आली, ह्यात शंका नाही, अतिशय, आणि म्हणूनच आम्ही तुला भेटायला आलोय, इतकं तुझं पुण्यात्मा आहे. परंतु चूक का तुला असं भोगावं लागतंय, तर याचं कारण स्वतः विष्णू तुझ्याकडं भिक्षुकाच्या रूपानं काहीतरी भिक्षा मागायसाठी आले होते. त्याला तू त्यांना सरळ चिखलाचा पिंड करून चिखलाचा गोळा बनवला आणि त्यांच्या झोळीत टाकला. तू दान दिलं नाही, आयुष्यात तुझ्या हातनं कधी दान घडलं नाही, म्हणून तुला हे असं स्वर्गात येऊन सुद्धा दरिद्री असल्याप्रमाणे एकही वस्तू तुझ्या झोपडीत भगवंतांनी ठेवली नाही. ते म्हणले अरे चा, विष्णूंनी निदान सांगायचं तरी ना, मी आलोय, मी काहीतरी थोडंफार दिलं असतं. आता ते असं ड्रेस बदलून आल्यावर मला काय समजणार बाबा मी काय आहे ना. त्यांनी चांगलं छान यायचं व्यवस्थित टोप बीप घालून, मग मी कशाला चिखलाचा गोळा दिला असता. मला वाटलं असेल साधं कोणतरी, मी दिलं. आता जेवढी माझी बुद्धी होती त्याप्रमाणे मी वागले. मग आता मी करू काय, आता होऊन तर गेली घटना, आता याच्यातून सुटायचं काय, मार्ग काय. त्यांनी तिला सांगितलं की तू षटतीला एकादशी जी आहे ना, ते व्रत जर तू निष्ठेने परत केलंस तर तुला याच्यातून मुक्ती मिळू शकेल आणि तुझ्या इच्छा पूर्ण होतील. मग तिने ही जी षटतीला दुसरी एकादशी पौषातली ती यथासांग पार पाडली. तिळाचं दान दिलं, तिलं दान केलं, आणि ज्या क्षणी तिने तिळाचं दान केलं त्याच्यात दुसऱ्या क्षणाला तिच्या झोपडी जी आहे ना ती विविध अशा प्रकार, म्हणजे तिचं दारिद्र्य स्वर्गात असून सुद्धा जे दारिद्र्य तिला मिळालं होतं ते सगळं नाहीसं झालं, आणि तिच्या ज्या इच्छा होत्या त्या पूर्ण झाल्या. म्हणून षटतीला एकादशीला तिळाचं दान हे सर्वात मोठं पुण्यकारक कृत्य आहे. आणि तिळाचं सेवन, तर तिळाचं सेवन ही काय अवघड गोष्ट नाहीये, ती आपण करू शकतो. ते आपण घरातल्या घरात पाहिजे तेवढे खा, आपलंच घर असल्यामुळे आपण पाहिजे तेवढं आपल्या तब्येतीला सोसेल अशा प्रमाणात, हे कंसात फार महत्वाचं आहे. की नाहीतर तुम्ही म्हणाल अहो तुम्ही सांगितलं तिळाचं सेवन करा, दवाखान्यात जायची पाळी आली. म्हटलं खच्चून पुण्य मिळू दे, खच्चून पुण्य. तब्येत बघून तिळाचं सेवन करा आणि तिळाचं दान करा जेवढं शक्य तेवढं. असं जर केलं आपण तर आपल्याला परमपुण्याची प्राप्ती होऊ शकते. परमपुण्य आपल्याला प्राप्त होऊ शकतं. त्याला असं काही बंधन टाकलेलं नाही की एवढं तीळ दिल्यावरच तुम्हाला काय सुखाची प्राप्ती होईल, तरच पुण्यात वृद्धी होईल, असं काही नाही. यथाशक्ती हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे, तो आपण करायला पाहिजे. तो आज आपण करूया. आणि त्याप्रमाणे आपण ही जी एकादशी आहे ना ती निदान पूर्णपणे 100% शास्त्रानुसार नसली तरी जेवढे आपल्याला शास्त्र पालन करता येईल ते करायला पाहिजे.
धर्म एव हतो हंती धर्मो रक्षते रक्षितः. धर्म पालन करणाऱ्याचंच धर्मरक्षण करतो. भगवंतांनी सांगितलेलं आहे, जो धर्म एव हतो हंती, जो धर्माचा नाश करतो म्हणजे धर्म विरुद्ध वागतो, त्याला धर्म त्याचाच नाश करून टाकतो. आणि जो धर्माला धरून राहतो, धर्म त्याचं रक्षण करतो. साधं सूत्र सांगितलं. म्हणून धर्माचं पालन आपल्याकडनं व्हायला पाहिजे. आता जे जुन्या काळानुसार जे धर्म सांगितलेला असतं, आता काही गोष्टी आपल्याला या काळानुसार सगळ्याच गोष्टी धर्माप्रमाणे आपल्याला पार पाडता येत नाही. पण जेवढं शक्य आहे आपल्याला कळतंय हे धर्म विरुद्ध आहे, तरी पण अट्टहासाने त्याच्या विरुद्ध वागायचं, हे तरी कमीत कमी आपण टाळलं पाहिजे. की मला माहिती आहे की आजच्या दिवशी तिळाचं ग्रहण करावं, आजच्या दिवशी तिळाचं दान करावं. मग मुद्दाम आपण म्हणायचं तिळ खायला सांगितलेत का, मग मी आज उद्या खाईन, कालही खाल्ले होते, पुढं महिनाभर खाईन, पण आज नाही खाणार. नको खाऊ. धर्म एव हतो हंती. तू धर्म बुडवायला निघालास तर धर्म हा तुझा नाश करेल. पण तू जर धर्माचं रक्षण केलं, त्यांनी ज्ञानोबांची ओवी आहे ना की धर्माचं रक्षण करायला, धर्म जे आपल्याला सांगतो त्याप्रमाणे आपण वागायला पाहिजे. आणि धर्म जर नको म्हणत असेल तर ते विष समान मानून आपण त्याचा त्याग करायला पाहिजे. तर धर्मपालन जे आपल्याला वरवर जरी वाटलं ना की ह्यांनी मला हे काहीतरी सांगून ठेवलं, हे वरवर आपल्याला ते जरी अयोग्य वाटलं ना तरी अंती ते आपल्याला सुखकारक आहे ना. म्हणून धर्म पालन करायला पाहिजे. तर धर्माचरण, ज्या सोप्या गोष्टी धर्माने आचरायला सांगितल्या त्या तरी आपण कमीत कमी आचरायचा प्रयत्न करायला पाहिजे, जाणीवपूर्वक प्रयत्न करायला पाहिजे. तर आपल्याकडनं ते पालन झालं तर आपल्याला त्याचा चांगले फायदा असा आपल्याला दिसेल. आपल्याला आज आपण थोडक्यात आपण पाहू. रामदासांनी जी चौपदी लिहिलेली आहे त्याच्यात आपण एक एक जसं जसं वेळ मिळेल तसं विचार करू, ज्याला शक्य होईल त्याला. काय सांगितलंय, भगवंताकडे आपण गेलो की न मागता भगवंताला नमस्कार हे आपल्या हातनं घडणं अशक्य गोष्ट आहे. आधी मागतो मग नमस्कार करतो. हे होऊ दे, ते होऊ दे, ते होऊ दे, है ना. आपली लिस्ट होतो, देव म्हणतो अरे बापरे एकेकाची एवढी मोठी यादी म्हणल्यानंतर काय करायचं, मोठा प्रश्नच आहे बा. आहे ना. त्याला यादीला असं देव वाट बघत असतो, समाप्त असा शब्द कधी येतो. पण आपल्या पुरवण्यामागं पुरवण्या, मुलं जसं सप्लिमेंट्स लावतात ना पेपर लिहिताना, चालू आहे हे होऊ दे, ते होऊ दे, असं घडू दे, तसं घडू दे, अमुक व्हायला पाहिजे, तमुक व्हायला पाहिजे. त्या इच्छांना निरीच्छपणे नमस्कार, निष्काम उपासना ही सामान्यपणे प्रापंचिकांना थोडी कठीण आहे, अवघड आहे. निरपेक्ष काहीच अपेक्षा न करता आपण देवासमोर उभंच राहत नाही कधी. ठीक आहे, रामदास स्वामी असं म्हणतात की जर आपल्याला मागायचीच इच्छा आहे तर मग जे चांगलं ते मागा, है ना. ह्याचं वाईट होऊ दे, त्याचं वाईट होऊ दे, ह्याला चांगले अद्दल घडू दे, 4 लोकांमध्ये मला हा असं बोलला होता आणि दातखीळ बसू दे त्याची माझ्या देखत. उलसण्याने किती उचकटलं तरी बचळी निघेल बाहेर, पण दात एकाला एक चिकटलेलेच बाहेर आले पाहिजे, उघडूच देऊ नको. ही काय मागणं नाही. रामदास स्वामी असं म्हणतात की तुम्ही मागायचं आहे ना, तुम्हाला मागितल्याशिवाय देवाला नमस्कारच करता येत नाही. देवाची सेवा करायची म्हणल्यानंतर अगोदर आपण त्याला अटी घालतो, एवढं एवढं करणार असेल तर हे पारायण करू, तर हे एवढं जप करू, तर अमुक करू, तर तीर्थयात्रा करू. काही तर अगोदर कर मग आम्ही, असं सुद्धा आहे. तू हे केलं तर मी तुला हे करीन. म्हणजे 2 प्रकार आहेत. परत होऊ दे म्हणून मी पारायण करीन, हा त्यातल्या त्यात जरा बरं आहे, पण आधी तू कर मग मी पारायण करीन.
झालं बघ. तो म्हणतो आता हे आलं का माझं पारायण व्हावं म्हणून मला आधी ते करावं लागेल, मग ही पारायण करणार. म्हणजे हे तर आणखीन त्याच्या पुढचा कळस आहे की देवालाच कोड्यात टाकायचं की तू हे कर. केलं तर बघ, तुला वाटत असलं बाबा माझ्यासारख्या सत्प्रवृत्त माणसाकडनं पारायण घडावं तर कर तू हे माझं अगोदर काम, मग मी करीन. माणसं वेगवेगळ्या पद्धतीने देवाला आपल्या पाहिजे त्या आपला नातलगाशी आपण एक वेळ थोडीशी अंतर राखून वागू, पण देवाला म्हणजे पाहिजे त्याला इतकं मित्र बनवल्यासारखं करायचं ना की आधी तू माझं हे काम कर, आधी तू माझं ते काम कर. बरं ते केल्यावरती तरी आपण मग मात्र विसर पडतो काय बोललो होतो त्याचा, है ना. मग कुठं लक्षात राहतंय. मग देवालाच काहीतरी संकेत देऊन आठवण करून द्यावी लागते. अरे तू हे बोललं होतं ते वाचत होतं, तू ग्रंथ कधी वाचणार ते पारायण, तू म्हणलं होतं ना की हे उद्या केलं राव मी, त्या आठवड्यात करून टाकलं. आता वर्ष झाली त्याला, तू ग्रंथाला हातही लावायला तयार नाही, तो करणार आहे. माझ्या लक्षात आहे ना, थोडं घाई काय, तूही अनंत काळपर्यंत आहे, मलाही अजून बरीच वर्ष आहे, करता येईल ना. कुठं पळून चाललो का मी, करणार आहे, माझ्या लक्षात आहे. वर्ष मागं वर्ष जातात तरी ते नवस फेडले जात नाही. आणि मग कधीतरी झटका बसतो, मग असं का झालं, तसं का झालं, तसं का झालं, आपण विचार करत बसतो. म्हणून नाही का, एक तर शक्यतोवर मागायचं नाही, न मागता आपण त्याची सेवा करायला पाहिजे. ही खरी भक्ती झाली. पण ती आपल्याला इतक्या अडचणीच असतात आपल्या समोर की आपल्याला दुसरा काही मार्गच सुचत नाही. कारण आपण मग सांगत राहतो, अमुक कर बाबा, तमुक कर, होऊ दे, हे होऊ दे, ते होऊ दे. मग रामदास स्वामी म्हणतात की आपल्याला जर मागितल्याशिवाय भक्ती करता येत नाही, तर मग एवढी तरी देवाने आपल्याला बुद्धी द्यावी की काय मागावं आणि काय मागू नये, आहे ना. मागा, पण चांगलं जे काय आहे ना असं काहीतरी मागा की ज्याने आपलं खऱ्या अर्थाने कल्याण होईल. म्हणून रामदासांनीच आपल्याला एक लिस्ट बनवून दिली चौपदीमध्ये की तुम्हाला रामाला मागितल्याशिवाय राहत नाही ना, त्याशिवाय तुम्हाला जर चैन पडत नाही, त्याशिवाय तुमच्याकडनं नमस्कार घडत नाही, तर तुम्ही मी सांगतो ना हे मागून घ्या, म्हणजे तुमचं हित होईल. आता याच्यामध्ये तुम्हाला मला फ्रीज दे पहिल्या ओवीमध्ये, दुसऱ्या ओवीत वॉशिंग मशीन मागितलंय, तिसऱ्या ओवीमध्ये गिझर मागितलाय, AC मागितलाय, असल्या मागण्या. ह्यानी काय होणार आहे, ह्यानी तात्कालिक सुख मिळेल आपल्याला, तात्पुरतं, है ना, पण नंतर त्याचा काय उपयोग नाही. परमार्थाच्या दृष्टिकोनातनं प्रगती होण्यामध्ये फ्रीजचा काय उपयोग आहे. काय फ्रीजमध्ये बसून मी जप करीन आणि त्यामुळे लवकर आपल्याला जे आहेत ना भगवंताची प्राप्ती होईल, असं थोडंच आहे. ह्या तात्कालिक आहे, तेवढ्या वेळ पुरतं, आहे ना. कसं आहे, आपण चवीने एखादी गोष्ट खातो, तेवढ्यासाठी किती पदार्थ संपायला 5 मिनिटं लागतात, पण ते बाजारातून आणणे, नंतर ते बनवणे, काय काय तर पदार्थांना नाही का 3-3, 4-4 दिवस ते धान्य भिजत ठेवावं लागतं, कुठं काय, मग ते कांडायचं, दळायचं, अमुक तमुक, मग तो पदार्थ तयार होणार, मग आपण तो खाणार. 10 मिनिटात डबा रिकामा. किती कोणाला कळलं हे. मी हाताने घेतला तो अनारसा, तोंडात टाकला, आपण नुसतं एवढं काय टाकल्यावर विरघळतोय, अरे विरघळल्यावर पटकन संपेल तो. मिसेसला सांग तू, असं च्युइंगम सारखं खूप 5 मिनिटात सुख संपलं. काय करावं आता. दोन बोटाची जीभ आहे, तिलाच फक्त चव कळू शकते, आहे ना. याच्या पलीकडं तुम्ही डोक्यावर ठेवा बरं लाडू, असं वाटणार का आपल्याला काय बनवलाय राहा, काय त्याची चव आहे, वा वा वा, संपू नये असं वाटतंय. डोक्यावर तुम्ही 2 तास ठेवलं तरी काहीच कळणार नाही तो कसा आहे. हातात धरून बसलं 4 तास, काही कळणार नाही. केव्हा कळेल लाडूचा आनंद केव्हा आहे, तोंडात जिभेवर आल्यावर. जीभ किती आहे, 1-2 मैल लांबीची आहे का, नाही. या 2-3 तास आता बघायला नको त्या आनंदामध्ये
लाडू जीभ सगळी पास करेपर्यंत नाही का 2-3 तास. आता ते काही नाही, 2-4 बोटाचे जीभ ओलांडायला किती वेळ लागतोय घासाला, संपला आनंद. आपण असं अलिप्त राहायला पाहिजे. खूप छान उदाहरण परमार्थामध्ये दिलंय की तूप आपण घेतो, आपण जेवतो, जेवण सगळं कोण आपल्याला कालवून देतं, कोण घास मोडून देतं, हात देतो. हाताला काय कळतं का हे तिखट आहे, हे गोड आहे, हे काही नाही. ते जिभेवर ठेवल्यावर आपल्याला कळतं. पण जेवण संपल्यानंतर धुवावं काय लागतं आपल्याला, हात. जीभ मात्र नाही का खाऊन पिऊन पुन्हा अलिप्त. प्रपंचामध्ये जिभेसारखा असावा असं म्हणले की तो आनंद घ्या पण त्याच्यात गुंतून पडू नका. असं हो, तुपाचा एखादा पदार्थ आहे, पुरणपोळी आहे, मोठं वाडगं भरून तूप सेपरेट दिलंय, त्यात एक एक घास बुडवून चांगला अगदी निथळेपर्यंत तूप, आणि आपण खातोय. पण तुपामुळे बोट हात धुवावं लागेल साबण लावून, पण जिभेला काय साबण लावण्याची गरज नाही. पण खरं म्हणजे आनंद हात बोटांनी घेतलाय का जिभेनी, तरी तिला साफ करण्याची गरज नाही. पण हात मात्र बिचारा चव न चाखता त्याला नाही का तो मात्र लिप्त होतो. म्हणून आपल्याला नाही का आपण अशा पद्धतीनं संसारात असायला पाहिजे की जीभ ज्याप्रमाणे आनंद घेऊन सुद्धा त्यापासून मुक्त आहे, ती आपल्याला कळवते, पण तिची पुन्हा वेगळी स्वच्छता काय करावी लागत नाही. असं होत नाही पंगत संपल्यानंतर सगळ्यांच्या हातावर थोडं थोडं हँडवॉश असं दिलाय आणि जीभ एकदा घासून काढा, ब्रश आणले चांगले छोटे छोटे, मग सगळे काय तूप निघता निघत नाही, तूप निघता निघत नाही, काही राहतच नाही जिभेवरती. ते आहे ना, कमलपत्रावर पडलेला पाण्याचा थेंब, ह्याच्यापासून जसं ते कमलपत्र अलिप्त, ते काय ओलं होत नाही, है ना. तो पाणी थोडं हल्लं, वारा आला की आपोआप ते पाण्याचा थेंब खाली घसरून पण पडतो. पण आपण मात्र भिजतो. कमलपत्र हे पद्मपत्रम स्थितम तोयम, है ना, पद्मपत्रावर पडलेल्या तोयाप्रमाणे, पाण्याच्या थेंबाप्रमाणे. क्षणभंगूर आहे हे उदाहरण आहे. ते जीवन कसं क्षणभंगूर आहे, कधी त्यातनं निष्ठू शकतं, त्या पडू शकतं ते पाणी. परंतु पद्मपत्र हे ज्याप्रमाणे पाण्यात असूनही अलिप्त आहे, ते जसं ओलं होत नाही, भिजत नाही. बाकीची पानं पाण्यात टाका, काही दिवसात कुजतील ती, पण कमळाचं पान मात्र पाण्यातच आलेलं आहे, त्याला मात्र पाण्याचं काही नाही होत. 10 दिवस राहू दे, 15 दिवस राहू दे, कारण ते अलिप्त आहे. पाण्याचा स्वतःवरती परिणाम होऊ देत नाही. म्हणून संसाराच्या सुखांचा दुःखांचा स्वतःवर परिणाम होऊ न देता, किंवा जीभ ज्याप्रमाणे खाऊन सुद्धा अलिप्त आहे, त्याप्रमाणे नाही का आपण आपली दशा हातासारखी. जरा आनंदाचं घडलं की हे बँड लावणार, उड्या मारणार, अमुक करणार, जरा दुःख झालं की डोक्याला हात लावून, त्याच्यात आपण त्यामध्ये नाही का स्वतःला विसरून जातो, गर्क होतो त्याच्यामध्ये. पण जे सत्पुरुष असतात ते ह्या सर्व गोष्टींकडे अलिप्ततेने पाहतात. म्हणून प्रपंचात राहा, प्रपंचातली वाट्याला आलेली सुखाचे क्षण आहे ते आनंदाने साजरे करा, पण त्याच्यामध्ये गुंतून न राहता काय करा, तुम्ही त्याच्यापासून अलिप्त राहण्याचा प्रयत्न करा. तर तुम्हाला काय मागावं हे कळेल. काय मागायला सांगितलंय, कोमल वाचा दे रे राम. वाणी पाहिजे पण कोमल पाहिजे. कोमलचा 2 अर्थांनी आपल्याला विचार करायचा. एक म्हणजे कोमल म्हणजे चांगल्या शब्दांमध्ये, आणि दुसरं म्हणजे कोमल स्वरामध्ये. गुरुचरित्रामध्ये नाही का मोठ्यांनी बोलण्याचे सुद्धा दोष सांगितलेले. कुटुंबामध्ये आपण आहोत, खूप काहींना खूप कर्कशपणे बोलायची सवय असते की आपल्याकडं नेमका आत्ता काय प्रसंग चालू आहे हे आपल्याला नाही तर शेजाऱ्यांना सुद्धा अगदी घर बसल्या कळेल अशा आवाजात ठणा 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 ठणा, बापरे बापरे, हे गैर सांगितलेलं आहे की वाचा ही कशी पाहिजे, कोमल पाहिजे. ज्याच्याशी बोलतोय त्याला ऐकू आलं म्हणजे बस झालं.
आरडाओरडी स्पीकरची गरजच नाही, अशा प्रकारचा स्वर लावण्याची आवश्यकता नाही, आहे ना. म्हणून बोलणं हळू असावं. आणि दुसरं कोमल म्हणजे चांगल्या शब्दात असं, जे सांगायचंय तेच सांगा, परंतु चांगल्या शब्दात सांगा. सारखं वसवस 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 आपण जर करत राहिलो तर त्याचा उपयोग नाही. म्हणून वाचा पहिलं मागायला सांगितलं की कोमल वाचा दे, जिभेवर ताबा पाहिजे. शब्द हे शस्त्र आहे असं आपण नेहमी म्हणतो. आम्हा घरी धन शब्दांची रत्ने, आणि शब्दांची शस्त्रे यत्ने करू. शब्द हे शस्त्रांप्रमाणे सुद्धा आहे ना. एक वेळ आपण हे 5वी पासून वहीच्या मागच्या पानावर लिहिलेले सुविचार आहे की शस्त्रांनी केलेली जखम भरून येईल, पण शब्दांनी केलेली जखम भरून येत नाही. हे नुसतं लिहून आपण लिहिलंय, आपण वाचलंय ट्रकच्या मागे किंवा काय, सगळीकडे आपण हे ऐकतो, परंतु आचरणात आणताना जेव्हा आपण शब्दांचा वापर करतो त्याला मात्र आपण हा विचार विसरतो. आपल्या एखाद्या शब्दामुळे एखाद्याच्या मनाला आघात होणं ही सुद्धा एक प्रकारे हिंसा आहे, मानस हिंसा आहे. शस्त्र तुम्ही एखाद्याचा हात तोडणे, पाय तोडणे, एखाद्याला जखम करणे, हा शस्त्राचा घाव जसा आहे ना, तसा मनावर होणारा घाव हा शब्दांनी होतो. मनावर तलवारीचे घाव होत नाही. थांब, मी आता तलवार घेतली आणि सांगितलं थांब तुझ्या मनाकडेच एकदा बघतो, तुझे मनाचे तुकडे तुकडे करतो, करता येतील का? नाही. मनावर काय आघात करू शकतं? मनावर शब्द आघात करू शकतो. आणि म्हणून तुम्ही एकमेकांशी बोलताना, एकमेकांसमोर विचार मांडताना शब्द जपून वापरणं. म्हणून रामाला बुद्धी द्यायला सांगितली की कोमल वाचा दे रे राम. मग आता कधी होईल हे? जर आपल्या मुखामध्ये कायम भगवंताचं नाम असेल तर आपोआप आपल्या जिभेला वळण लागेल, है ना. वाल्या कोळी होता तोपर्यंत त्याची शब्दांची जी काय पद्धत आहे ती वेगळी, मग तो दरोडेखोरच आहे, मग तो त्याच पद्धतीची भाषा. पण वाल्मिकी ऋषी झाल्यानंतर त्याच्या वाचेमध्ये मात्र बदल, केवढं मोठं रामायण त्या तोंडून बाहेर पडलं आणि ते प्रत्यक्षात घडलं. रामाच्या अगोदर रामायण हा एक अद्भुतच गोष्ट आहे. आणि त्यामुळे नाही का वाचा, कोमल वाचा आपण मागितली आहे, तर ही कोमल वाचेचा आग्रह आपण धरला पाहिजे. आपण वाटेल तसे शब्द वापरणार आणि मुलांनी मात्र घरामध्ये अतिशय सभ्यतेने शब्द वापरावे, सभ्यतेने बोलावे. हे घडणंच शक्य नाही. कारण ते सारखे कानी कपाळी जर का असं ऐकतायत की घरामध्ये पती पत्नी एकमेकांवरती अरे बापरे, जसं काय हे 7 जन्माचे शत्रू असल्यासारखं नुसते टपूनच आहे की कधी आपल्याला पॉइंट मिळतो आणि कधी एकदा त्याचं मी आता असे काय शब्द ऐकवणार आहे ना की विचारता सोय नाही. अरे चा, मग आपण जर असे शब्द वापरले मग तिकडनं तसाच प्रतिसाद येतो, है ना. ध्वनी तसा प्रतिध्वनी. तुम्ही इकडनं शिव्या दिल्यात आणि तिकडनं संस्कृतचे श्लोक ऐकू आले, असं होईल का? नाही. तुम्ही महाबळेश्वरला इको पॉइंटला गेला आणि म्हटला की शिवी देऊ, मी शिवी देईन, पण मला तिकडनं मात्र माझा आदर करणारे शब्द ऐकू आले पाहिजे. नाही होणार. जे बोललाय ना तेच ऐकू येणार, है ना. तसं आहे ते. तसं तुम्ही घरात जसं बोलाल ना तसंच संस्कार होणार. आणि त्या शब्दांमध्ये ज्या प्रकारची कल्पना आहे तसंच वातावरण तयार होणार. लक्षात घ्या, मंत्रांच्या शब्दांमध्ये सामर्थ्य आहे असं नाही, अयोग्य भाषेला सुद्धा सामर्थ्य आहे. कारण ध्वनी येतो आणि ध्वनी कुठलाही म्हणला की त्याला कंपना आलीच आणि त्या कंपनांचे परिणाम पण आले. म्हणून भले राग येऊ द्या एखाद्याचा, परंतु आणि त्याला दोष सांगायची फार गरज आहे असं तुम्हाला वाटू द्या, सांगा, परंतु ते सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात. सत्य बोला, नाही सत्याने वागा, नाही असं नाही, पण ते सत्य सांगताना भाषा तुमची जी आहे ना ती चांगली पाहिजे. काय अक्कल आहे का? तुला काही समजतं का? तुझ्यासारखा मूर्ख मी आत्तापर्यंत पाहिलं नाही. काय गरज नाहीये.
तुला काय सांगायचं ते सांग ना. हे जे तू बाकीचं पसारा जो बोललाय ना त्याची गरज नव्हती. तू फक्त त्याला सांग की अरे बाळ तू अभ्यास कर, नाहीतर तुला नाही का चांगले मार्क मिळणार नाही, तुझी चांगली प्रगती होणार नाही. पण त्याच्या आधी त्याला 2-4 लाथा बुक्क्या, त्याचा पूर्णपणे उद्धार करून तू असाच आहेस, तू बावटच आहेस, तू मला नाही वाटत तू कधी पास होशील, तुझ्याच्यानी काय होईल असं मला वाटत नाही, इतकं तू वडिलांच्या वळणावर जाशील असं मला वाटलं नव्हतं. 4-4दा सांगितलं तरी तुझ्या डोक्यात शिरत नाही. दोघांना मला समजून सांगावं लागतं. त्यांनाही कळत नाही लवकर, तुझाही काय कळत नाही लवकर. सगळ्या मूर्खांमध्ये मी एकटी शहाणी तेवढी आहे. मी एकटी तरी कुणाला सुधारणार. अरे पण तू नाही का नुसतं एवढं सांग ना की बाळा अभ्यास कर. नाही अभ्यास केला तर तुला परत नाही का वर्ष वाया जाईल तुझं. बस बरं, तरी त्याला तेच कळणार आहे. आणि आधी 2-4 शिव्या देऊन ते सांगितलं तरी तेच कळणार आहे. पण जर का आपण गैर शब्दांचा वापर करून त्याला सांगितलं तर तो एक मनात असं विचार करतो की असू दे, आत्ता मी लहान आहे त्यामुळं मी ऐकून घेतो. एक दिवस असं येईल की हे सगळे शब्द मी तुम्हाला व्याजासकट ऐकवी. का नाही ऐकवणार तो? कारण तुम्हीच त्याला शिकवलं असं बोलावं, तसं बोलावं, तसं बोलावं. तर हे पहिल्यांदा आपण काय करायला पाहिजे माहिती का, आपल्या भाषेवरती आपलं नियंत्रण हे फार गरजेचं आहे. घरात जरी काम सांगत असताना तुला दिसत नाही का आंधळे का ते मध्ये ठेवलेलं कळत नाही का तुला, सरळ सांग ना हे मध्ये होती वस्तू, जरा आपण बाजूला कर, आपलंच घर आहे ना. गोडीत सांगितलं तर उलट चांगलं कळेल. पण आपल्याला असं डोक्यात असतं आपल्या की जोपर्यंत आपण कडक भाषा वापरत नाही तोपर्यंत समोरच्याला कळणार नाही. तसं काही नसतं, उलट त्याच्यावरती त्याचा चांगला परिणाम होईल. कारण चांगल्या शब्दांचे आघात हे चांगलं कार्य करतात. म्हणून श्लोक म्हणायचे, म्हणून संतांची वचनं म्हणायची. त्याच्यामुळे जिभेला वळण लागेल. त्याच्यामुळे न कळत आपल्या जिभेवरती ते संस्कार होतील की जे बोलायचंय ते खरं बोलीन, पण चांगल्या शब्दात बोलीन, चांगल्या शब्दात सांगेन. आपोआप घरामध्ये परिणाम होईल. जसं ते मध्ये एक होतं ना व्याख्यान आलं होतं ह्याच्यावरती, एका बाईचं समुपदेश, म्हणजे पारमार्थातलंच होतं. पण तिने असं सांगितलं की एका बाईचे खूप सांधे दुखायचे, गुडघे. काही केल्या उपचारांनी ते काय बरे होत नव्हते. ह्यांच्याकडे आली, हे जरा औषध पाणी सगळं झालं, होमिओपॅथी झाली, अमुक झालं, तमुक झालं, सगळ्या पॅथी झाल्या. म्हणजे आता ह्यांच्याकडे जाऊन बघू, हे परमार्थातले आहेत, काय पाप पुण्य अमुक तमुक, त्यांचं ऐकू थोडं. ते आले, त्यांनी सांगितलं तू असं वाग, तसं वाग, असं कर, तसं कर. पण काय फरक नाही त्याच्यामध्ये. मग त्यांनी एक दिवस विचारलं घरी कोण कोण असं. ते म्हणजे सासू आहे, अक्कलेचा भाग नाही तिला अजिबात, तिच्यामुळंच हे जे आहे ना हे सगळ्याचं कारण ती आहे, अजिबात जागेवरून हाल. मग तिने जे सगळं सासूविषयी सुरू केलं. ह्या म्हणले तुला एक सांगू का, तुला दुसरं काहीच औषधाची गरज नाही. ती सासू आहे, तुझ्यापेक्षा वयाने मोठी आहे. तू नाही का हे जे शब्द आत्ता मला सांगितले ना, ती बेअक्कल आहे, तिला मुळीच अक्कल नाही, तिला व्यवहार नाही, तिला समजत नाही काही. 4-4दा सांगितलं तरी ऐकत नाही, नुसती बसून असती, तमुक असती. मी पण तिला किचनमध्ये जाऊ देत नाही, एक पदार्थ धड करता येत नाही. हे सगळं जे आहे ना ते थोड्या वेळ माझ्याकडेच ठेव, हे सगळी वाक्य. आणि उद्यापासून थोडा चेंज कर की तू सासूची स्तुती करायला सुरुवात कर. 7 जन्म गेले तर जाऊ द्या, त्या म्हातारीची लायकीच नाही तर मी बळच काय स्तुती करू. मला सांगा ना तुम्ही, तिने केलं तर पाहिजे ना तसं काहीतरी, तर मी स्तुती करीन. ह्या बाईचं एक गोष्ट धड नाहीये आणि काय स्तुती करायची मला सांगा बरं, तिचं काय स्तुती करू. ते म्हणले नाही का जमायचं तुला स्तुती करायची. ते म्हणले नाही बाबा नाही, मला शक्यच नाही, तर कारण ते तशी नाहीच आहे ती. म्हणले बरं काय हरकत, निदान मग हे शब्द स्तुती नको, चांगलं म्हणू नको, पण वाईट तरी म्हणायचं बंद कर, काय बोलूच नको.
हे तरी जमेल का? कारण तूच बोलत असती, त्यामुळे तुलाच नियंत्रण करायचंय. तू निदान आडवं तिडवं तरी बोलू नको, काय बोलूच नको. म्हणले हा हे एखाद्याला जमल, कारण शेवटी ते मीच बोलणार असल्यामुळे मी कंट्रोल करायचा प्रयत्न करेन. झालं. आज 4-8 दिवसांनी आली ना ती, खरंय बरं का हे. 4-8 दिवसांनी ती आली आणि ती म्हणली थोडं जरा दुखणं कमी झालंय बरं का माझं. म्हणजे तुम्ही मला ते जप सांगितलं होता आणि ती पूजा सांगितली. ते म्हणली त्याचं काही नाही, हे तू घरी कशी वागली ते सांग मला. ते म्हणते काय तुम्ही म्हणलं तसं मी त्यांच्याशी बोलणंच बंद करून टाकलंय. काही वाईट बोलायचा प्रश्नच येत नाही. मी वाईट काही त्यांच्याविषयी उद्गारच काढले नाही, त्यांच्यावर वसावसा केलं नाही, त्यांना ओरडले नाही, आरडले नाही, काही नाही. ते म्हणले ते पूजेमुळं नाही, तू जे वाईट बोलायचं बंद केलं ना त्याच्यामुळं तुझ्यामध्ये सुधारणा आहे. तुला अजून सुधारणा जर पाहिजे असेल ना तर तुला मी एक सांगते. म्हणजे काय, आता हळूहळू चांगलं त्यांच्याविषयी बोलायला सुरुवात कर. हळूहळू निम्म तर तू आता आणलं का. आता झालं असं की ह्या निम्म्या गोष्टीमुळे तिचा थोडा विश्वास बसला की अरे हा दिसतंय राव हे खरंच असं, कारण मी वाईट बोलायचं बंद केलं तर निम्म दुखणं कमी झालं. म्हणजे जर का बोलायला काय होतंय. आणि मग तिने दुसऱ्या दिवशी सासूला सांगितलं, सासूबाई बरेच दिवस झाले तुमच्या हातचा शिरा नाही खाल्ला, तुमच्या हातचा अमुक नाही खाल्लं. ते म्हणली मला फार आवडेल, उलट मला तर वाटत असेल माझ्या मुलाला द्यावा, तुला द्यावा, नातवंडांना द्यावा. पण तूच म्हणत होती अजिबात शिरू नका, हे सांडून ठेवता, ते सांडून ठेवता, कामं वाढवून ठेवता, तुम्हाला आतच येऊ देत नव्हती. नाही म्हणली कराल का, मला आज फार इच्छा झाली. गेली सासू आनंदाने. तिला असं वाटलं काय सोनेमध्ये फरक पडला. खूप छान मनापासून केलं, दिलं, खाल्लं. तिने खाल्ल्यावर म्हणली सासूबाई अहो चांगल्या आचार्यांना जमणार नाही असा शिरा केला होता. साधा शिरा म्हणजे काय फार मोठं त्याला नैपुण्य पाहिजे असतलं भाग नाही. साधा शिरा आपलं गोड झाला म्हणजे छान झालं, बाकी काय नीट शिजला राहावं म्हणजे त्यात काय फार कौशल्य थोडंच पाण्याला लावायचं. पण तिने असं काय स्तुती केली त्याची, सासूला आश्चर्य वाटायला लागलं. म्हणली काय भानगड आहे बा. मनोपण सासूनी तिला आशीर्वाद दिले. म्हणली की अरे वा, असं जर ही वागली तर किती छान होईल. झालं. मग ती सासूबाईंनी काही जरी केलं ना, साधी पांघरुणाची जरी घडी घातली, मला नाही बाई जमत अशी सासूबाई, काय घडी घातली, बरोबर 4 टोकं बरोबर जुळवलेली, इस्त्री करून आणली काय असं वाटतंय चादरीला, इतकं छान सपाट करून ठेवलंय. आता घडी घालायची काय कौशल्य, लहान लेकर घडी घालतात. पण जे करेल ना सासू त्याला तिने चांगलं म्हणायला सुरुवात केली. म्हणजे सासूबाई उठल्या ना जरी, म्हणजे काय झोपता हो सासूबाई तुम्ही, वा वा वा. आमचं सकाळी उठल्यावर सगळं अंथरुण पांघरुण इकडं तिकडं विस्क, पण तुमचं ना किती सफाईदार, काय तुम्ही कूस बदलता का नाही, मला आश्चर्यच वाटतं. किती छान, वा तुमच्याकडनं हे शिकण्यासारखं आहे, तुमच्याकडनं ते शिकण्यासारखं आहे. तुम्हाला सांगतो 15 दिवसात अहो चांगली जिना चढायला लागली, उतरायला लागली. खरंच गुड नाही, खरंच करू नाही, याच्या हा विनोदाचा नाही, हे खरंच आहे. तुम्ही करून बघा. आपल्या मनात ज्यांच्याविषयी राग आहे, ज्यांच्याविषयी द्वेष आहे, त्यांच्याविषयी कोमल वाचा वापरून तर बघा. वापरून पहा, काय त्याला कष्ट आहेत. असे शब्द वापरायचे ते तसे वापरू, जरा चांगल्या पद्धतीनं सांग. अवघड काय बघा. मुलं ऐकत नाहीत, अभ्यास कर म्हणल्यावर त्याला जरा चांगल्या पद्धतीनं सांगायचा प्रयत्न करा. 2-4 दिवसांनी ते होऊन दप्तर काढून बसलेलं दिसेल आपल्याला, आणि आपल्याला शंका विचार मग वाटेल कुठून याला याच्या शंका सोडवता आता मलाच डिक्शनरी बघायची वेळ येते, मलाच गणिताचं पुस्तक घेऊन बसायची वेळ. मी हाताने काम वाढवून घेतलं, मी करत नव्हतं तेच बरं होतं असं वाटायला लागेल. इतके ते अभ्यासाला लागतील. पण आधी त्याला तशा गोड शब्दात सांगा, आहे ना, तर व्यवस्थित राहते. घरामध्ये वडीलधारी माणसं आहेत, समजा कोणी वडीलधारी असो लहान असो,
कोणी जरी असलं ना तरी त्याच्याशी जर चांगले शब्द आपण वापरले, आपण नुसतं आज कोमल वाचा तेरे राम बघतोय, बाकीचे जे धूर्तकाळा किंवा काय विमल करणी बरेच आहेत आहे ना, मोठं आहे ते. परंतु निदान कोमल वाचा तेरे राम, विमल करणी दे रे राम आहे ना. नंतर शुद्ध काय चांगलं कर्म, विमल करणी चांगलं, विमल म्हणजे शुद्ध, चांगली करणी दे. तर ही सांगायचा मुद्दा काय, आपण फक्त पहिला भागाचा विचार करतोय की कोमल वाचा दे रे राम. तर आपण आता असा संकल्प करू की शक्यतोवर बोलताना समोरच्याचा मान राखेल असं बोलू. जरी लहान असला वयाने तरी सुद्धा त्याला दुखवण्याचं काही कारण नाही, दुखवायला नको. कारण न कळत होत असलेली ती हत्या आहे. मग आपल्याला हत्या आपल्याला खुनी व्हायचंय का? नाही, आपल्याला उलट लोकांना जीवनदान देणारं व्हायचंय. मग जर आपल्याला त्याचं मन मारायचं नसेल तर आपलं मन मारून चांगलं बोलायला शिकलं पाहिजे. थोडं 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 आपल्याला वाईट आहे काय बोलण्यात ते फोर्सच नाही राव, काय ते गोड शब्दामध्ये असं ते जोशच येत नाही, न येऊ द्या. कळलं की नाही? जोश नाही आला, पण तुम्हाला खरा होश आत्ता आलाय की कसं बोलायला पाहिजे. म्हणून हा संकल्प आज आपण षटतीला एकादशीला करूया की घरातच नाही, घराबाहेर सुद्धा, आज लहान असो मोठा असो, घरातला असो घराबाहेरचा असो, ओळखीचा असो अनोळखी असो, साधं लोकांना ते आवडत नाही चांगलं बोलणं. तुम्ही स्टँडवर विचारायला जावा बरं गाडी किती वाजता, एक तर तो 15 मिनिट वर बघणारच नाही, ते खालीच काहीतरी करत राहणार. झालं मग तो त्याचं असं लक्षात येतं की हा प्रवासी फारच चिकट दिसतोय, जायलाच तयार नाही. मग तो एकदम वस्कन येणार, तुम्हाला कळत नाही का इतक्या वाजता आहे. मग आपण त्याला परत विचारायला लागतो, इकडं लागल का तिकडं लागेल का. तो सांग ना सरळ, नुसतं बोट कर, फार अवघड आहे का. तो 10 वाक्य वाईट बोलेल पण नुसतं बोट करणार नाही. तो सांगणार तिथं लिहिलंय ना प्लॅटफॉर्मवरती, लिहिलंय ना कुठल्या गावच्या कुठं, शिकलेत का नाही तुम्ही, असले आडाण्यासारखे प्रश्न विचारता, आखला पाहिजे तुम्हाला काय, इथं रिकाम टेकडे बसलोय. अरे एवढं कशाला, नुसतं सांग प्लॅटफॉर्म नंबर 2 वर. नसेल बोलायला ताकद तर नुसतं खून कर. पण नाही, सरकारी ऑफिसात तर तुम्ही गेल्यावर अरे 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 बोलूच नका. एक तर ते बोलतच नाहीत, आपले म्हणणे थोडक्यात सांगा असा बोर्ड असतो, पण ते ऐकायला तो खुर्चीवरच नसतो मुळात. कुणाला सांगायचं बोलणं, आणि आपल्याला ते सांगतात थोडक्यात. आपण समजा थोडक्यात सांगितलं ना तर त्यांनी निदान थोडक्यात का होत नाही पण काहीतरी उत्तर द्यायला पाहिजे ना. पण नीट नाही, नीट सांगायचंच नाही. आणि मग रिटायर झाल्यावर म्हणतात अरे हेच झालंय अमुकच. का झालंय माहिती का, कामावर असताना तू काय काय बोलला लोकांना, कारण नसताना खूपदा नाही का आपल्याला होत असलेले त्रास आहेत ना त्याची कारणं आपण बाहेर हुडकतो, पण ती असतात आपल्या आतमध्ये. म्हणून नाही का आपलं बोलणं जे आहे ना ते शक्यतोवर आहे ना सभ्य, विमल, म्हणजे कोमल असं असलं पाहिजे की ज्याच्यामुळे आपल्याला पुढे त्याचे त्रास होता कामा नये. खूप अंतरावर असेल तर प्रतिध्वनी या ऐकू यायला थोडा वेळ लागेल, तसं कर्माचे परिणाम यायला थोडं रिटायरमेंटची वाट बघावी लागेल. त्यावेळेला मोठा साहेबांच्या खुर्चीत बसलेला असल्यामुळं समोरचा कसंही बोललं तरी सहन करतो बिचारा, कारण शेवटी त्याची सही पाहिजे. त्यामुळे तो होय साहेब, नाही साहेब, खरंय साहेब, पण तो मनात म्हणत असतो लेखाच्या तुला नीट सांगता येत नाही रे. साधी गोष्ट आहे, तुला माहिती आहे म्हणून आम्ही तुला विचारायला आलो, तुझ्याकडे अधिकार आहे म्हणून आम्ही तुझ्याकडे कागद घेऊन आलो, आणि तू काहीतरी उडवीचे आजच नाही उद्या या, उद्या नाही परवा या, 15 हेलपाटे घालायला लावतात काय काय साध्या सहीसाठी. हे जे 15 हेलपाटे आहेत ना आपल्याला घालायला लावलेले, ते 15 हेलपाटे नंतर त्याला जन्म मृत्यूच्या मध्ये 15 येरझाऱ्या घालायला लावतात, 15 जन्म घ्यायची पाळ्या आणतात. सहजासहजी सुटत नाही, होऊच शकत नाही तसं, कारण प्रत्येक गोष्टीचा हिशोब आहे. लक्षात आलं की नाही. आणि म्हणून त्या हिशोबाप्रमाणे तुम्हाला मिळणारच. हे काळ्या दगडावरची रेघ आहे. म्हणून आपण प्रयत्न
जे हयात नाही आहेत समजा आत्ता, हां, त्यांची तर त्यांच्याविषयी सुद्धा क्षमा मागा की तुम्ही असताना माझ्याकडनं अनादर झाला असेल, काय बोललं गेलं असेल ना, तर श्राद्ध त्याच्यासाठीच आहे आणि त्यांना तृप्त करायसाठी. तर रोज एक दोन काही वेळेला आपल्याकडनंही न कळत त्या भावनेच्या भरात एखादा शब्द जातो, पण तो नुसता जात नाही, परिणाम देऊन जातो. म्हणून परिणाम टाळायचे असतील ना, तर झाली तर चूक होऊन गेली, पण निदान आता त्याचा पश्चाताप तरी व्हायला पाहिजे. लक्षात की पश्चाताप हे पापमुक्त करणारं तपच आहे एक प्रकारे, आहे ना. म्हणून पूर्वी नाही का एखादी गोष्ट घडली, चूक घडली, तर त्याच्याबद्दल नाही का त्याला काहीतरी एखादं पश्चातापासाठी कर्म करायला सांगत असत की प्रायश्चित्त त्याला आपण म्हणतो. तर हे प्रायश्चित्त काय आहे? प्रायश्चित्त ही एक साधनाच आहे की त्या चुकीची मला जी खंत वाटते ना, मुळात आधी खंत वाटली पाहिजे आणि वाटली तर त्याप्रमाणे ते प्रायश्चित्त घेतलं पाहिजे. तर हे प्रायश्चित्त जे आहे ना, ते प्रायश्चित्त आपण घ्यायला. प्रायश्चित्त म्हणजे काय कठोर काय करायचं नाही, फक्त क्षमा मागायचे आणि इथून पुढे ज्याला त्यांचा संदर्भ येईल त्याला त्यांच्या चांगल्याच गोष्टी आपण सांगायला पाहिजे, त्यांच्याविषयी चांगलंच आपण बोललं पाहिजे. तर आपण सगळेजण हे आचरण करू आणि आपल्या जीवनाचं सार्थक करून घेऊ आणि चांगलं वळण लावू आपण आपल्या बोलण्याला, वाचेला, असा आपण आज निश्चय करू. आणि तुम्ही आज इथं जे केलेलं आहे पारायण ते पण सफळ व्हावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करूया. आणि आजचा जो विचार आहे तो आपण इथंच थांबूया. पुढच्या याला विमल करणी जी आहे ना, तर त्या करणीच्या बाबत आपण जे काय आहे त्याच्यावर थोडक्यामध्ये बोलू. एकदमच मोठे चारी घेतले ना, मग ते खूप वेळ चालेल. म्हणून थोडं 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 आहे ना, एकदम संबंध पोळी काही घशात घालता येत नाही. थोडं थोडं तुकडे 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 आहे ना, आपल्यालाही पचलं पाहिजे. हां, एकदम लाडू बळच बाहेरून बत्त्यानी खाल्ला तर एकाच वेळेला खा, नाही तर मग नाही मिळणार, असं नाही ना. तसं जर केलं तर मग नको देऊ बाबा, आहे ना. पुढच्या वेळी एकादशी पासून बंद, ते जाणंही नको, ऐकणंही नको. हा एकदम लाडू संबंध कोंबतात, ते जायलाच नको. हा, थोडे थोडे तुकडे करून भरवलं म्हणजे जरा खाणाऱ्यालाही समाधान वाटतं, समाधान वाटतं आणि पचायलाही सोपं जातं की एक त्या विचारात राहू आपण थोडे 15 दिवस की हो आपल्याला असं ठरलंय, आपण असं ठरवलंय. ठीक आहे, धन्यवाद. आणि गोपालकृष्णाची आपल्यावर सदैव कृपा राहू. आपल्याकडनं एकादशीचं व्रत जेवढं चांगल्यात चांगलं करता येईल तेवढं हो. आणि ह्या ज्या कथा सांगितल्यात ना, त्यांच्या मागे हाच हेतू आहे की मनापासून करा. बाकी खरंच कोण होती ती बाई, तिचं नाव सांगा, पत्ता सांगा. हा, आम्ही एकदा चेक करतो खरंच होतं का तसं. निदान त्या गावात तरी जाऊन येऊ, जुनं कुणी एखादा पिढीतला असेल शिल्लक अजून, त्याला विचारू होती का रे अशी बाई. हे काय खरंच सोक्षमोक्षला हा सूर्य हा जयद्रथ सारखं नाही. त्या कथांवरून निष्कर्ष घ्यायचे आपण की बा असं केलं पाहिजे, है ना. ती व्यक्ती कोण होती याला महत्व नाही, तिने काय आचरण केलं आणि काय फळ मिळालं ते महत्वाचं आहे. तर ते आपण लक्षात घेऊ. ठीक आहे, छान आहे, चांगलं. पुढच्या एकादशीला पाहू. गोपाल कृष्ण भगवान की जय.